जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड भाग 5वा, त्यामधील पाठ 3. जेव्हा धम्म करुणेपेक्षाही मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादतो, मैत्रीचे महत्त्व अधिक प्रतिपादतो, तेव्हा सद्धम्म रूप पावतो, तेव्हा सद्धम्म रूप पावतो. भगवान बुद्ध केवळ करुणा शिकून थांबला नाही. करुणा म्हणजे प्राणीमात्रांसंबंधी दया. भगवान बुद्धाने या पलीकडे जाऊन मैत्री शिकविली. मैत्री म्हणजे अखिल जीव जाती संबंधी प्रेम. केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता पुढे जाऊन अखिल जीव जातींवर प्रेम केले पाहिजे, अशी बुद्धाची शिकवण आहे. श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात भगवान बुद्धांनी हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे. मैत्री संबंधी बोलताना भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाला, समजा मनुष्य एक विहीर खणतो आहे. भूमी त्यामुळे रागावते काय? नाही भगवंत, नाही, नाही भगवान, नाही. ते भिक्खू उतरले. समजा एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्र रंगू लागला, तो चित्र रंगू शकेल असे तुम्हाला वाटते काय? नाही भगवान. का नाही? भिक्खू म्हणाले, कारण हवेत असे काळे फलक नाहीत की ज्यावर रंग भरता येईल. त्याप्रमाणेच तुमच्या मनातही काळे किल्मिश असता कामा नये, कारण किल्मिशे ही दुर्विचारांचीच प्रतिबिंबे असतात. समजा एखादा मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला, तर त्याला आग लावता येईल काय? नाही भगवान, नाही. का नाही? कारण गंगेच्या पाण्यात ज्वालाग्राहीपणा नाही. आपले प्रवचन संपवित भगवंत म्हणाले, ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागवत नाही, ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाणे अग्नीने विचलित न होता गंगाजळासारखे वाहत राहते, अग्नीने विचलित न होता गंगाजळासारखे वाहत राहते, त्याप्रमाणे गंगाजळसारखे वाहत राहते, त्याप्रमाणे भिक्खूंनो तुम्ही दुसऱ्याने केलेला अपमान आणि अन्याय सहन करून त्यांच्याशी मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे. भिक्खूंनो, मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे. असे जर तुम्ही कराल तर कितीही दुस्सह गोष्ट घडली तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही, कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमून जातात. तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासासारखा अमर्याद असावा. तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यात द्वेषांचा लवलेश नसावा. बघा, सगळ्यांना लागू आहे ही गोष्ट. म्हणजे एखादा जर म्हणते आपल्याला कितीकी परेशान करू राहिला,
म्हणजे तो एका प्रकार धावू राहिला आपल्या मागं परेशान करायसाठी. मग धावलेला मुलगा दमपुसू देता, थकलो बापा आता, आलं का चिडतच नाही, याला त्रासच नाही होऊ राहिला, किती याला हे करा. मग अशा प्रकारे जर एखादा मनुष्य जर त्याच्यात हे राहिला बरोबर, तर मग तो आत्महत्या करू शकणार नाही, तो कुठल्या प्रकारची हानी करू शकणार नाही स्वतःले, तो कुठल्या प्रकारचं नुकसान करू शकणार नाही, किंवा माणूस टेन्शनमध्ये येऊन दारू पिणार नाही, किंवा कुठल्या प्रकारची तो एखादी हिंसा करणार नाही. तर हे सगळं सहन करावं लागते. मग माणूस हे सगळ्या गोष्टी काय ना करते, रागामध्ये करते, द्वेषामध्ये करते, लोभामध्ये करते आणि मोहामध्ये करते. हे चारही जे माणसाला नुकसान करणारे जे हे आहे, याचे धागे दोरे आपल्या हाती असले पाहिजे, असे पकडता आले पाहिजे, त्याचं कंट्रोलिंग असलं पाहिजे. ज्याच्यापाशी कंट्रोलिंग राहील तोच वाटचाल करू शकेल. तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासासारखा अमर्याद असावा, तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यात द्वेषाचा लवलेश नसावा. माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही, त्यात मैत्रीने वागणे आवश्यक आहे. या प्रवचनात भगवंतांनी भिक्खूंना एक कथा सांगितली, ती संस्मरणीय आहे. पूर्वी एकदा श्रावस्ती नगरात विदेशिका नावाची एक कुलीन स्त्री राहत असे. ती सभ्यता, लीनता आणि सौम्यता या गुणांबद्दल प्रसिद्ध होती. तिची एक मोलकरीण होती, तिचे नाव काली मोठी चलाक, सकाळी लवकर उठणारी आणि कामसू अशी मुलगी होती. ती कालीने स्वतःशी विचार केला. कामसू अशी ती मुलगी होती. ती कालीने स्वतःशी विचार केला, माझ्या मालकीची ख्याती आहे की तिला क्रोध असा येतच नाही, किंवा तो ती प्रकट करीत नाही, किंवा कदाचित मी आपले काम इतक्या चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध अप्रकट राहत असावा. मी तिला कसोटी लावून पाहते. म्हणून ती दुसऱ्या दिवशी उशिरा उठली. तिच्या मालकिनीने तिला हाक मारून विचारले, तू इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरीण म्हणाली, त्यात काय बाईसाहेब, रागावून आणि चिडून मी मोलकरीण मनाशी म्हणाली, त्यात काही नाही काय, लबाळ कुठली. मोलकरीणीने विचार केला, राग हा विकार तिच्या ठिकाणी आहे तर ती दाखवीत नाही, एवढेच. मी माझे काम चोख बजावीत म्हणून ती रागवत नसावी. आणखी मी तिची कसोटी घेईन. म्हणून ती दुसऱ्या दिवशी अधिक उशिरा उठली. मालकिनीने विचारले, काले, तू उशिरा का उठलीस? मोलकरीणीने उत्तर दिले, त्यात काय आहे? आपला राग आणि चीड शब्दात व्यक्त करीत मालकीन म्हणाली, असं का, त्यात काही नाही काय, लबाळ कुठली. असं तर त्या मोलकरीणीने विचार केला. राग हा विचार तिच्या ठिकाणी आहे, पण माझे काम नीट करते मी म्हणून ती तो दाखवत नाही. मी आणखी अधिक तिची कसोटी घेईन. म्हणून ती अधिक तिच्या पुढच्या दिवशी फारच उशिरा उठली. मालकिनीने तिला हाक मारून विचारले, इतक्या उशिरा का उठलीस? मोलकरीणीने उत्तर दिले, त्यात काय आहे? असं तर इतक्या उशिरा उठणे म्हणजे काहीच नाही काय, लबाळ मुली. असे उद्गार काढून मालकिनीने चिडून रागाने एक अडसर उचलला आणि रक्त येईल इतक्या जोराने तो तिच्या डोक्यात घातला. खोक पदून रक्तबंबाळ म्हणजे खोकपदून रक्तबंबाळ झालेले आपले डोके धरून कालीने आरोड्या ठोकून सर्व शेजारी जागे केले आणि ओरडत सुटली, पहा बाई, माझी मालकीन किती लीन आहे, सौम्य आहे. माझी मालकीन हे एवढे कशासाठी? तर तिची एकुलती एक मोलकरीण उशिरा उठली म्हणून. ती इतकी रागावली, चिडली होती की हातात अडसर घेऊन माझ्यावर झेप घेऊन तिने माझे डोके फोडले. याचा परिणाम असा झाला की विदेशिका ही कोणी लीन आणि सौम्य स्त्री नसून
ती अत्यंत चिडखोर स्वभावाची आहे अशी तिची खात्री झाली. त्याप्रमाणेच जोपर्यंत चीड आणण्याजोगे काही म्हटले नाही तोपर्यंतच भिक्खू सौम्य, सभ्य आणि लीन असण्याचा संभव आहे. जेव्हा त्याला चीड येण्यासारखे शब्द बोलले जातात तेव्हाच त्यांच्या ठिकाणी मैत्री म्हणजे बंधुभाव आहे की नाही याची खात्री पडते. ही गोष्ट सांगून भगवंतांनी म्हटले, केवळ वस्त्र आणि अन्न मिळवण्यासाठी भिक्खूने मैत्रीभाव व्यक्त केला तर त्याच्या ठिकाणी मैत्री भावना आहे असे ती समजत नाही. ज्यांची मैत्री भावना ही धम्म सिद्धांतातून उगम पावते त्यालाच मी खरा भिक्खू समजतो. पुण्यार्जनासाठी केलेले कृत्य ही मैत्रीच्या एक षोडशांशाच्याही मुलाची नाहीत. मैत्री म्हणजे चित्ताची स्वतंत्रता. ती आपल्यामध्ये सर्व पुण्यकृत्यांना समाविष्ट करून घेते. ती चमकते, प्रकाशते, ती प्रज्वलित होते. भिक्खूंनो, सर्व ताऱ्यांचे तेज चंद्रप्रभेच्या एक षोडशांशही नसते. चंद्रप्रभा त्यांचे सर्व तेज आपणात सामावून घेऊन स्वतः चमकते, प्रज्वलित होते. त्याप्रमाणेच पुण्यार्जनासाठी केलेली कृत्ये मैत्रीच्या एक षोडशांशही मोलाची नाही. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकृत्यांना स्वतःमध्ये सामावून चमकते, प्रकाशते, प्रज्वलित होते. त्याप्रमाणेच भिक्खूंनो, जरा वर्षा ऋतू अखेर सूर्य स्वच्छ निरभ्र अशा आकाशात उगून सारे किल्मिश नाहीसे करतो आणि स्वतः चमकतो, प्रकाशतो आणि प्रज्वलित होतो. अगदी त्याप्रमाणेच पुण्यार्जनासाठी योजलेली सर्व साधने ही मैत्रीच्या एक षोडशांश इतकीही मोलाची नाहीत. मैत्री म्हणजे अंतःकरणाची स्वतंत्रता. ती सर्व पुण्यकर्त्यांना आपल्यामध्ये सामावून घेऊन चमकते, प्रकाशते आणि प्रज्वलित होते. तर भगवंत म्हणाले मैत्री करा म्हणते. मैत्री आता हे सगळं जे आहे मैत्रीचं हे अरहंत होण्याच्या दिशेने वाटचाल आहे. अरहंत होण्याच्या दिशेने वाटचाल आहे. मग ते कारण सगळ्याच्या अंगामध्ये तेवढ्या प्रमाणात मैत्री नाही राहत, पण थोडी ती वाढत राहिली पाहिजे. त्यापासून फायदा होते. पण आजच्या भावचक्रामध्ये जर तुम्ही एकानं समजून घ्या कोणत्या ठिकाणी कामं करून घ्यायचे असं कामच नाही होऊ राहिलं, मैत्रीच करसा, शांतच राहा, माझं चक्रात काम नाही होत. तिथं थोडंसं मग करंट द्यावं लागते. करंट कायचा? तत्त्वज्ञानाचा. काहीतरी बोलू लागते मग तरच काम होते. शांत राहिले तुम्ही मैत्रीच करता म्हणता, मैत्रीच करता एकदम गरीबासारखं. सांगण्याला थोडी माहिती तुमच्याकडून मैत्री आहे, तुम्ही धम्माची माणसं आहे म्हणून काही घेणं नाही. त्याला पैसे पाहिजे काम करायसाठी, तेव्हा तो काम करते. एक तर मग इमानदारीनं काम करून घ्यायचं, काहीतरी मग तुम्हाला कारवाई करावं लागेल, बोलावं लागेल, थोडंसं गंभीर व्हावं लागेल. तर भावचक्रामध्ये हे तुम्हाला ठेवावं लागते जागृत अवस्थे राहून. कारण कुठं एकदम शांत राहूनसुद्धा काम होत नाही, थोडंसं गंभीर व्हावं लागते. पण कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आपण काम केलं पाहिजे. तर ते जर आपण केलं तर आपले कामं होतात. यानंतर धम्माला सद्धम्म रूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजे. धम्माला सद्धम्म रूप प्राप्त व्हायला त्याने माणसात भेद करणारे अडसर मोडून काढले पाहिजेत. आदर्श समाज कोणता? ब्राह्मणांच्या मते वेदांमध्ये ध्येय रूप समजण्याची व्याख्या आहे आणि वेद हे स्वतःप्रमाणे असल्यामुळे वेदप्रणीत आदर्श समाज हाच एकमेव माणसाने मान्य करण्यासारखा आहे. वेदप्रणीत आदर्श समाज म्हणजे चातुर्वर्ण्य वेदानुसार अशा
समाजाने 3 अटी पाळल्या पाहिजेत. पहिली अट म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे त्या समाजात 4 वर्ण असले पाहिजेत. या वर्गाचे परस्पर संबंध क्रमिक विषमतेच्या तत्वावर आधारलेले असले पाहिजेत. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे हे सर्व समान असता कामा नयेत, तर प्रतिष्ठा, अधिकार आणि विशेष हक्क यांच्या प्रमाणात ते एक दुसऱ्यांवर अशा रीतीने आधारलेले असले पाहिजेत. ब्राह्मण हे सर्वांच्या वरती, क्षत्रिय त्यांच्या खाली पण वैश्यांच्या वरती, वैश्य क्षत्रियांच्या खाली परंतु शूद्राच्या वर आणि शूद्र हे सर्वांच्या खाली. चातुर्वर्ण्याचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्याला विहित असाच व्यवसाय केला पाहिजे. ब्राह्मणांच्या व्यवसाय म्हणजे अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे, क्षत्रियांचा शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे, वैश्यांचा व्यवसाय व्यापारधंदा, शूद्रांचा व्यवसाय वरील 3ही उच्च वर्णांची सेवा करणे. कुठल्याही एका वर्गाने आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसऱ्याच्या व्यवसायावर आक्रमण करावयाचे नाही. ह्या आदर्श समाजाच्या सिद्धांताचा आग्रह धरून ब्राह्मणांनी तो लोकांना शिकवला. या सिद्धांताचा आत्मा विषमता आहे हे स्पष्टच आहे. ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून ती ब्राह्मणी धर्माचा शास्त्रसंमत सिद्धांत आहे. बघा, सामाजिक विषमता म्हणजे ऊच नीच, भेदभाव. आता सगळं बदललं संविधानामुळं. आता सगळं कोणते व्यवसाय, ज्याला जे करायचा आहे व्यवसाय तो करू शकते. याला तो व्यवसाय करा, तो व्यवसाय करू शकते. या जातीतला माणूस त्या जातीतला व्यवसाय करू शकते, त्या जातीतला माणूस या जातीतला व्यवसाय करू शकते. ज्याला जे काम करायचं आहे ते काम आता करू शकते. त्याला संविधानाचं संरक्षण आहे. पण पहिले असं नव्हतं. आता सगळं चांगलं होऊ राहिलं हे भारतीय संविधानामुळे. कुठल्याही एका वर्गाने आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसऱ्याच्या व्यवसायावर आक्रमण करावयाचे नाही. हा आदर्श समाजाच्या सिद्धांताचा आग्रह धरून ब्राह्मणांनी तो लोकांना शिकवला. या सिद्धांताचा आत्मा विषमता आहे हे स्पष्टच आहे. ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून ती ब्राह्मणी धर्माचा शास्त्रसंमत सिद्धांत आहे. भगवान बुद्धाचा ह्या सिद्धांताला आमूलाग्र विरोध होता. म्हणजे एकदम कडक विरोध. काय हे पाहिजेच नाही बा. त्यांनी बदलवलं त्यावेळेस भगवंतांनी. तो जाती संस्थेच्या सर्वश्रेष्ठ विरोधक असून समतेचा सर्वात पहिला आणि अत्यंत खंबीर असा समर्थक होता. जाती आणि विषमता यांच्याशी संलग्न असा एकही विचार नाही की ज्याचे त्याने खंडन केलेले नाही. या मुद्द्यावर भगवान बुद्धाला ब्राह्मणांची पुष्कळच आव्हाने दिलीत. या मुद्द्यांवर भगवान बुद्धाला ब्राह्मणांनी पुष्कळच आव्हान दिले, परंतु बुद्धाने त्या सर्वांना पूर्णपणे गप्प बसविले. अश्वलायन सुक्तात एक कथा आली आहे. एकदा ब्राह्मणांनी आपल्यापैकी अश्वलायन नावाच्या पुरुषाला बुद्धाकडे जाऊन त्यांच्या जात आणि विषमता या मताविषयी वाद घालण्यास प्रवृत्त केले. अश्वलायन भगवान बुद्धाकडे गेला आणि त्याने ब्राह्मणाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारा पक्ष मांडला. तो म्हणाला, हे गौतमा, ब्राह्मणा असे मानतात की ते स्वतः सर्वश्रेष्ठ वर्ण असून इतर सर्व कृष्ण वर्णातील आहेत. पावित्र्य हे केवळ ब्राह्मणात वसत असते, अब्राह्मणात ते वसत नाही. केवळ ब्राह्मणच ब्रह्मयाचे औरस पुत्र आहेत.
ते त्याच्या मुखातून जन्मास आले तेव्हा तेच त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले आणि त्यांचे वारस आहेत. यावर गौतमा तुझे काय म्हणणे आहे? भगवान बुद्धाच्या उत्तराने अश्वलायन अगदी गारठूनच गेला. गारठूनच गेला म्हणजे थंड झाला. भगवान बुद्ध म्हणाले, अश्वलायन, ब्राह्मण्या ह्या ऋतुमती होत नाहीत काय? अश्वलायना, ब्राह्मण्या ह्या ऋतुमती होत नाहीत काय? त्या गर्भधारणा करीत नाहीत काय? त्या बाळंत होऊनच मुलाला जन्म देतात ना? असे असूनसुद्धा, म्हणजे स्त्रीपासून जन्मास येऊनसुद्धा तू जे काही म्हणतोस ते सर्व ब्राह्मण खरे मानतात का? अश्वलायन निरुत्तर झाला. भगवान बुद्धाने अश्वलायनाला पुढे दुसरा प्रश्न विचारला. अश्वलायना, समज एखाद्या क्षत्रियाने ब्राह्मण स्त्रीशी संभोग केला तर काय जन्माला येईल? चतुष्पाद प्राणी येईल की मनुष्य प्राणी? अश्वलायनाने काहीच उत्तर दिले नाही. नैतिक विकासाच्या शक्यतेसंबंधी बोलायचे तर ह्या देशात केवळ ब्राह्मणांच्याच अंतःकरणात द्वेष आणि दुरिच्छा यापासून दूर असलेली प्रेमभावना उत्पन्न होईल की इतर वर्णीयांच्याही हृदयात ती उत्पन्न होईल? अश्वलायन म्हणाला, चारही वर्णाच्या अंतःकरणात प्रेमभावना उत्पन्न होऊ शकतात. भगवान बुद्धाने विचारले, अश्वलायन, योन आणि कंबोज आणि त्यांच्या सन्निध्य असलेल्या देशात स्वामी आणि दास हे दोनच वर्ण आहेत आणि तेथे स्वामींचा दास आणि दासांचा स्वामी असे स्थित्यंतर होऊ शकते. हे तू ऐकले आहेस काय? अश्वलायनाने उत्तर दिले, होय, मी ऐकले आहे. तुमचे चातुर्वर्ण्य ही आदर्श समाजरचना असेल तर ती सर्व देशात का आढळत नाही? या कोणत्याही मुद्द्यांवर अश्वलायनाला जाती आणि विषमता याविषयीच्या आपल्या सिद्धांताचे समर्थन करता येईना. तो पूर्णपणे निरुत्तर झाला आणि शेवटी त्याने भगवान बुद्धाचे अनुयायित्व पत्करले. वशिष्ठ नावाचा एका ब्राह्मणाने बुद्ध धर्म स्वीकारलेला होता. ब्राह्मण त्याच्या या धर्मांतराबद्दल त्याला शिवीगाळ करीत असत. वशिष्ठ नावाचा एका ब्राह्मणाने बुद्ध धर्म स्वीकारलेला होता. ब्राह्मण त्याच्या या धर्मांतराबद्दल त्याला शिवीगाळ करीत असत. एके दिवशी तो भगवान बुद्धाकडे गेला आणि ब्राह्मण त्याला काय म्हणत असतात हे त्याने बुद्धाकडे कथन केले. वशिष्ठ म्हणाला, भगवान, ब्राह्मण म्हणतात की ब्राह्मण हाच समाजातील सर्वात उंच स्तरातील असून इतर सर्व वर्ण नीच थरांतील आहेत. ब्राह्मण फक्त शुक्ल वर्ण आहेत, इतरांचे वर्ण कृष्ण आहेत. फक्त ब्राह्मण हे शुद्ध वंशातील आहेत, अब्राह्मण शुद्ध वंशातील नाहीत. फक्त ब्राह्मणच ब्रह्म्याचे खरेखुरे औरस पुत्र आहेत. ते त्यांच्या मुखातून जन्मले आहेत. तेच त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले त्यांचे वारसपुत्र आहेत. आणि तू तर आपला अभिजात वर्गाचा त्याग करून त्या नीच वर्गाच्या शिरमुंड्या भिक्खूंच्या, त्या असंस्कृत श्रीमंताच्या, त्या कृष्णवर्णाच्या ब्रह्म्याच्या पायापासून जन्मलेल्या लोकांच्या वंशजात सामील झाला आहेस. हे चांगले नाही. हे काही उचित नव्हे. आपला अभिजात वर्ग सोडून त्या नीच शिरमुंड्या कृष्णवर्णीय गावंढळ आणि
आमच्या पूर्वजांच्या पायापासून निर्माण झालेल्या लोकांत सामील झाला आहेस भगवान. या शब्दांनी ते ब्राह्मण मला दोष देतात, शेलक्या बेछूट शिव्या मला घालतात. यावर बुद्ध म्हणाला, वशिष्ठा, खरोखर ब्राह्मण जेव्हा असे बोलतात तेव्हा ते आपली प्राचीन परंपरा विसरलेले दिसतात. इतर वर्गातील स्त्रियांप्रमाणे ब्राह्मणीही गर्भार राहतात, प्रसवतात, आपल्या अर्भकाचे संगोपन करतात. तथापि हे गर्भजात ब्राह्मण मात्र आपण ब्रह्माच्या मुखातून जन्माला आलेली खरी मुले, त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले, त्याचे खरे वारसपुत्र म्हणून स्वतःला म्हणवून घेतात. यामुळे हे ब्राह्मणाची नालस्ती मात्र करतात. एकदा येसुकारी हा ब्राह्मण भगवान बुद्धाजवळ तीन प्रश्नांवर वाद करण्यासाठी गेला. त्याने पहिला प्रश्न जो मांडला तो म्हणजे कर्माची शाश्वत विभागणी. ह्या पद्धतीच्या समर्थनार्थ तो म्हणाला, मी तुला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. ब्राह्मण म्हणतात ते सर्वाहून श्रेष्ठ असल्यामुळे ते कुणाचीच सेवा करणार नाहीत. इतर सर्व वर्ण सेवा करण्यासाठी जन्मास आले आहेत. हे गौतमा, सेवा ही 4 वर्णात विभागलेली आहे. ब्राह्मणांची सेवा, क्षत्रियांची सेवा, वैश्यांची सेवा आणि शूद्रांची सेवा. शूद्रांची सेवा दुसरा शूद्रच करणार, दुसरे कोण करणार? भगवान बुद्धाने त्याच्या प्रश्नाला एक प्रश्न विचारून उत्तर दिले. ब्राह्मणांची केलेली ही सेवेची चतुर्विध विभागणी सर्व जगात मान्य आहे का? माझ्या संबंधी विचारशील तर मी सर्व सेवा, धंदा करायची किंवा न करावयाची यांपैकी कशाचाच आग्रह धरीत नाही. सेवेचा परिणाम आपलाच वाईट बनविण्यात होत असेल आणि सेवेचा परिणाम आपणाला वाईट बनविण्यात होत असेल आणि चांगले बनविण्यात होत नसेल तर ती सेवा करू नये. परंतु जर त्या सेवेने मनुष्य चांगला होत असेल, वाईट होत नसेल तर ती सेवा करावी. सेवा कोणती केली पाहिजे? काही जण कोणती सेवा करतात? कोणी गुटख्याची पुडी आणायची सेवा करते. ही सेवा करायला लागते. जा रे बाबा 2 पुड्या घेऊन ये. मी तर रोखत असतो. तंबाखूची पुडी 2 रुपये तू ठेव. कोणती सेवा? तोही त्याला शोक लागते. मग अशी सेवा नाही केली पाहिजे. कोणाला दारूची बाटली आणायची सेवा करते. जा दारूची बाटली घेऊन ये, 10 रुपये तू ठेव. तोही काही वर्षांनी बेवडा बनते. अशी सेवा नाही केली पाहिजे. हे चुकीची सेवा आहे. ज्यापासून त्याला सेवा सांगते, हे घे बेटा पैसे घे, पुस्तक घेऊन ये, वाच, हे सेवा करा. म्हणजे चांगली सेवा केली पाहिजे. पण वाईट सेवेतून चांगली सेवा उत्पन्न नाही केली पाहिजे. ते मग अधिक दोष लागते. म्हणून ह्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. क्षत्रियांचे, ब्राह्मणांचे, वैश्यांचे अथवा शूद्रांचे वर्तन चांगले बनविण्यात होत नसेल तर ती सेवा करू नये. परंतु जर त्या सेवेने मनुष्य चांगला होत असेल, वाईट होत नसेल तर ती सेवा करावी. क्षत्रियांचे, ब्राह्मणांचे, वैश्यांचे अथवा शूद्रांचे वर्तन या मार्गदर्शक तत्वानुसार झाले पाहिजे. ज्या सेवेने व्यक्तीला वाईटपणा येतो ती सेवा तिने नाकारली पाहिजे. जिच्या योगे ती व्यक्ती अधिक चांगली होते तेवढीच सेवा तिने केली पाहिजे. येसुकारीने दुसरा प्रश्न विचारला, माणसाचा सामाजिक दर्जा ठरविताना त्याचा वंश आणि कुळ यावरून का ठरवू नये? बघा, वंश आणि कुळ यावरून का ठरवू नये? पाय जर दुखत असेल तर असं बसायचं, मग असं, मग पाय दुखत नाही.
तर पुढे म्हटलं गेलेलं आहे, येसूकाराने दुसरा प्रश्न विचारला, माणसाचा सामाजिक दर्जा ठरविताना त्याचा वंश आणि कुळ यावरून का ठरवू नये? या प्रश्नाला भगवान बुद्धाने उत्तर दिले, वंश परंपरेच्या अभिमानावरून माणूस या घरात जन्माला येतो, त्याचा नामनिर्देश केला जातो. ज्या पदार्थापासून अग्नी पेटवला जातो त्या पदार्थावरून तो ओढक्यांचा अग्नी आहे की ढलप्याचा अग्नी आहे, काट्याकुट्यांचा अग्नी आहे की शेणीचा अग्नी आहे हे ठरविले जाते. त्याप्रमाणेच धम्माचा उदात्त सिद्धांत हा प्रत्येक माणसाच्या खऱ्या संपदेचे उगमस्थान आहे. जन्मावरून माणूस कोणत्या वर्गात जन्मास आला याचा फक्त नामनिर्देश होतो. कुळावरून माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरत नाही. तीच गोष्ट स्वरूप व संपत्तीची आहे. कारण तुला असे दिसून येईल की थोर कुळात जन्माला आलेला मनुष्य हाही कधीकधी खुनी, चोर, व्याभिचारी, खोटे बोलणारा, निंदक, शिवीगाळ करणारा, बळबळ करणारा, लोभी, दीर्घद्वेषी अथवा चुकीचे मते असलेला आढळेल. म्हणून मी म्हणतो की जन्म थोर कुळात झाला म्हणून मनुष्य सत्पुरुष होत नाही, त्याप्रमाणेच थोर कुळात जन्माला आलेला मनुष्य हा दुर्गुणापासून अलिप्त असलेलाही आढळेल. म्हणून मी म्हणतो कुळामध्ये मनुष्य वाईट होतो असेही नाही. येसूकाराने तो तिसरा प्रश्न विचारला, तो वर्णप्राप्त क्रमानुसार उपजीविकेचा. येसूकारी तथागतांना म्हणाला, ब्राह्मण उपजीविकेच्या साधनांचे 4 प्रकार मानतात. दानापासून ब्राह्मणांची उपजीविका, क्षत्रियांची धनुष्यबाणापासून, कृषी आणि पशुपालनापासून वैश्यांची आणि खांद्यावर धान्याची कावड वाहून नेण्याने शूद्रांची. जर या 4 कोणाही एकाने आपल्या व्यवसाय सोडून दुसऱ्यांचा व्यवसाय स्वीकारला तर त्याने जे करू नये ते केल्यासारखे होते. असे करणे म्हणजे रक्षकाने परक्यांचा धनाचा अपहार करण्यासारखे आहे. यावर शमन गौतमाचे मत काय आहे? ब्राह्मणांचे हे वर्गीकरण सर्व जगास मान्य आहे काय? बुद्धाने विचारले. येसूकारीने उत्तर दिले, नाही. वशिष्ठाला भगवान बुद्धाने सांगितले, उच्च कुळात जन्म घेण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे हे महत्त्वाचे आहे. जात, विषमता, उच्चता, कनिष्ठता हे भेदभाव असूच शकत नाहीत. सर्व सारखेच आहेत असा भगवान बुद्धाचा उपदेश होता. काय म्हणते भगवान बुद्ध? म्हणजे मनुष्य हा कोणत्या घराण्यात जन्माला आला, तो चांगल्या घराण्यात जन्माला आला की वाईट घराण्यात जन्माला आला, कोणत्या याच्यामध्ये जन्माला आला, तो भगवंत म्हणतात त्याला जर तिथं धम्म समजला तर तो स्वतःला चांगला बनवू शकते. मग तो कोणत्याही घराण्यात जन्माला आला असन, कोणत्याही कुळामध्ये जन्माला आलेला असन, कशाही ठिकाणी जन्माला आला असन, तो जर त्याच्यापाशी भगवान बुद्धांचं तत्त्वज्ञान असेल तर तो त्या जन्माला, त्या जीवनाला तो चांगलं बनवू शकते. एवढं या तत्त्वज्ञानामध्ये बल आहे असं भगवंताने सांगितलं. वशिष्ठाला भगवान बुद्धाने सांगितले, उच्च कुळात जन्म घेण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे हे महत्त्वाचे आहे. जाती, विषमता, उच्चता, कनिष्ठता हे भेदभाव असूच शकत नाहीत. सर्व सारखेच आहेत असा भगवान बुद्धाचा उपदेश होता. सर्व सारखे आहे. भगवंत काय म्हणतात? सर्व सारखे आहे, सर्व समान आहे. आता मग हेच अज्ञानी लोक काहीतरी म्हणतात, मग सगळं समान आहे बा, मग याला आरक्षण काहून, त्याला आरक्षण काहून, असं काहून तसं काहून. हा विषय वेगळा आहे. आरक्षण काहून? तो आहे सामाजिक भेदभाव. सामाजिक भेदभाव गेला नाही ना. सामाजिक भेदभाव जर गेला पाहिजे तर भारतामधून पूर्ण जाती नष्ट झाल्या पाहिजे.
धर्माचा द्वेष नष्ट झाला पाहिजे. त्यामध्ये सगळ्यांकडे काही समान संपत्ती असली पाहिजे आणि मग तुम्ही ते आरक्षण बंद करू शकता. करते का असं? का सगळी संपत्ती घ्या म्हणा आपल्या भारतातली, सगळ्यात समान वाटा, खालच्यापासून तर वरपर्यंत सगळ्यात समान. बापा तो म्हणतो महापेक्षा एवढी मोठी आहे, मी काय देऊ? द्यायला पाहत नाही. जर सगळ्यात समान संपत्ती वाटली ना तर प्रत्येकाच्या खात्यामध्ये कितीतरी एकर वावरं येते, वावरं येईल. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 500 करोडच्या वरचा पैसा येईल एकाच्या. एवढा पैसा आहे ते, एवढा पैसा आहे भारतात. मोजकेच लोक, बोटावर मोजण्याचे लोक भयंकर श्रीमंत होऊ राहिले आणि सगळा हा बहुजन वर्ग पुरा हा मागं राहिला. काय होय? म्हणून असमानता झाली, येणं असमानता तयार केली. म्हणून ते भरून काढण्यासाठी आरक्षण आहे. कशासाठी? का तुम्हाला त्या आरक्षणाच्या माध्यमातून काही ना काही जागावर तुमच्या नोकऱ्या लागल्या पाहिजे, नोकरी तुम्ही लागले पाहिजे, कुठे तुम्हाला शाळेमध्ये शिक्षण शिकता आलं पाहिजे, अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. अभ्यासपूर्ण बाबासाहेबांनी सगळ्या संत महापुरुषांचा विचार घेऊन. तर या सगळ्या बाबी आहेत, याच्यावर अभ्यास करायला लागते. ह्या काही सोप्या गोष्टी नाही आहेत, फार परिश्रमाचं आहे. आणि त्यामध्ये अधिक आता त्या आरक्षणामध्ये बघ अलग अलग विभागणी करा. आता काय होऊ राहिलं, एस सीमध्ये अनेक जाती आहेत, एस टीमध्ये अनेक जाती आहे, OBCमध्ये अनेक जाती आहेत. सर्वात जास्त या देशामध्ये नोकऱ्यावर आणि OBC वर्ग असायला पाहिजे, नाही आहे. कारण त्याच्या हिस्सेचा वाटा अजून त्याला भेटलाच नाही. मग त्यानंतर असायला पाहिजे SC, त्यानंतर असायला पाहिजे ST, असं असायला पाहिजे. पण आपसामध्ये जर हे वाद उत्पन्न करण्यासाठी जर याच्यामध्ये कॅटेगरी पाडत असतील अधिक, तर ते घातक बाब आहे. SCमध्ये भरपूर लोकांनी अभ्यास केला, पण त्यामध्ये सर्वात पुढे कोण राहिले? ज्यानं धर्मांतर केलं बौद्ध समाज, तो सगळ्यात पुढे आहे SCमध्ये. नोकऱ्यांमध्ये बोला काहून आहे पुढे माहीत आहे काय? त्यानं कर्मकांड सोडला, त्याला योग्य आरक्षणाचा फायदा भेटला, त्यानं अभ्यास केला म्हणून पुढे आहे. बाकीचे राहिले मागं. म्हणून आता ते काय म्हणते, याच्या वर्गीकरण करा म्हणते. आता याच्यामध्ये अनेक जाती आहे. आता कोणाला काय काय वर्गीकरण केलं, जागा किती भेटत? पहा, अभ्यास नाही करायचा, वर्गीकरण करायचं. पण ह्या सगळ्या बाबी आहेत. म्हणून अभ्यास केला तर मग त्याला ते जागा भेटू शकते. याला आता त्यांना असं वाटतं का हेच लोक पुढं चालले बा, पण पुढं का चालले? कारण अभ्यास करून राहिले. भगवंतानी काय म्हटलं, भगवान बुद्धांनी कार्यकारण भाव कर्मसिद्धांत, कर्म करा फळ भेटते. कर्मसिद्धांत, कर्माचं तुम्हाला जे तुम्ही कर्म करसाल त्याचं तुम्हाला फळ भेटणार आहे लगेच किंवा कालांतराने. म्हणून आपल्या मुलांनी काय केलं, अभ्यास केला, कर्मकांड सोडला, भगवंताने त्रिशूळ पंचशील घेतलं, वंदन केलं, का राहायला बसले अभ्यासाले. भगवंतानी म्हटलं अभ्यास करा, कर्म करा. ते कर्माच्या मागं लागले, कुशल कर्माच्या मागं लागले. अभ्यास, ज्या अभ्यासापासून आपण लागणार आहोत नोकरीवर, अभ्यासाच्या मागं लागले. 12-12 तास अभ्यास करतात, 12 तास 15 तास अभ्यास करतात, नोकरीवर लागले. त्याच्यामध्ये जर आता त्यांना त्रास होत असेल तर मग चुकीची बाब आहे. आता व्यवस्थेमध्ये कोणते लोक बसलेले आहेत ते प्रामाणिक आहे का नाही आहे, हाही शोधण्याचा विषय आहे. असेल प्रामाणिक, काही लोक आहेत चांगले प्रामाणिक. म्हणून जाती विषमता, उच्चता, कनिष्ठता हे भेदभाव असू शकत नाहीत, सर्व सारखेच आहेत असा भगवान बुद्धाचा उपदेश होता. सर्व सारखेच आहेत. जसे दुसरे तसाच मी, जसे आम्ही तसे दुसरे, या विचाराने दुसऱ्यांशी समरस व्हा, हा भगवान बुद्धाचा उपदेश होता. आता जाती विषमता, उच्चता, कनिष्ठता हे भेदभाव असू शकत नाहीत, सर्व सारखेच आहेत असा भगवान बुद्धाचा उपदेश होता. आता सारखेच कुठे आहे अजून? धम्मामध्ये. ज्याला समजून घ्या एखादा भगवान बुद्ध या संघाचा सदस्य बना, भिक्खू बनाचा भिक्खू, मग तो ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, त्याला ते समान अधिकार आहे. समान कोणीही जाऊ शकते, पण कोणी ब्राह्मण नाही बनू शकत, भिक्खू बनू शकते. आता मी पाहिले ना, भिक्खूमध्ये लय जाती धर्माचे लोक आहेत, अलग अलग, कोणी ह्या जातीचा, कोणी त्या जातीचा, सगळे त्या धम्माच्या संघामध्ये येऊन भगवंताच्या एकदम बिलकुल त्या कुळातून येऊन एकदम चांगले झाले, समान झाले. पण ब्राह्मण इथं कोणी ब्राह्मण नाही होऊ शकत, कारण जन्मता ब्राह्मण होते, तसा ब्राह्मण नाही होऊ शकत. भगवान बुद्धांनी ही उच्च नीचता भेदभाव नष्ट करून टाकला, सगळ्या समान दिलं, सगळ्यांना संघामध्ये प्रवेश, सगळे संघाचे अनुयायी,
सगळे बुद्धाच्या धम्माच्या मार्गाने जाणारे लोक सगळ्यांना समान अधिकार दिला भगवंतांनी. ही भगवंताची समता आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय आहे. आणि हा न्याय संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये प्रस्थापित व्हावा अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.